समहक्क भागाची व्याख्या काय दिलेली आहे पहा. जे भाग अग्रहक्क भाग नसतात ते भाग म्हणजे समहक्क भाग असतात. काय सांगितलं मी, जे भाग अग्रहक्क भाग नसतात ते भाग म्हणजे समहक्क भाग असतात, है ना. काय सांगितलं पहा, इथं तुमच्याकडे व्याख्या दिलेली आहे पहा. कंपनी कायद्यानुसार व्याख्या दिलेली आहे पहा. काय सांगितलंय, समहक्क भाग म्हणजे जे भाग अग्रहक्क भाग नसतात. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पहिले हे समजून घ्यावे लागेल की मग अग्रहक्क भाग म्हणजे काय. पहा, अग्रहक्क भाग म्हणजे काय, असे भाग ज्यांना दोन वस्तूंमध्ये अग्रहक्क दिला जातो. कोणत्या दोन गोष्टींमध्ये अग्रहक्क दिला जातो. पहिला अग्रहक्क दिला जातो त्यांना लाभांश वाटपात. सर, लाभांश वाटपात अग्रहक्क भाग दिला जातो म्हणजे काय. पहा, कंपनीला नफा झाला तर त्या नफ्यातून सर्वात पहिले अग्रहक्क भागधारकांना यांना लाभांश दिला जाईल. दुसरं, यांना देऊन काही उरलं तर त्याच्यानंतर कुणाला दिलं जाईल, सामान्य भागधारकांना दिलं जाईल. त्यांना देऊन काही उरलं सामान्य भागधारकांना काय दिलं जाईल, लाभांश दिला जाईल. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की कंपनीला नफा झाला तर त्या नफ्यामध्ये पहिले अग्रहक्क भागांना लाभांश दिला जाईल, नंतर सामान्य भागधारकांना. म्हणजे लाभांशामध्ये त्यांना अग्रहक्क आहे, अग्रहक्क भागधारकांना लाभांशामध्ये अग्रहक्क आहे, म्हणजे सामान्य भागांपूर्वी त्यांना दिलं जाईल. आता दुसरं कशामध्ये त्यांना अग्रहक्क आहे पहा. दुसरं कशामध्ये अग्रहक्क आहे ते पाहूया आपण. पहा, दुसरं काय, कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी कंपनी विसर्जनाच्या वेळी भांडवल परतफेडीत भांडवल परतफेडीमध्ये कुणाला अग्रक्रम दिला जाईल, पहिले अग्रहक्क भागधारकांचे भांडवल परत केले जाईल. आणि नंतर उरलं तर कुणाचं, सामान्य भांडवल हे परत केलं जाईल. म्हणजे यांना दोन कशामध्ये अग्रहक्क दिला गेला, पहिले तर लाभांश कंपनीला झाला तर त्या लाभांशातून सर्वात पहिले लाभांश कुणाला दिला जाईल, अग्रहक्क भागधारकांना दिला जाईल. आणि त्याच्यानंतर कुणाला दिला जाईल, सामान्य भागधारकांना दिला जाईल. आणि कंपनीचे विसर्जन होताना सर्वात पहिले पैसे कुणाचे परत केले जातील, व अग्रहक्क भाग भांडवलदारांचे. आणि नंतर उरलेल्या पैशातून सामान्य भागधारकांना पैसे दिले जातील. तर अशा दोन हक्क ज्यांना आहेत त्याशा भागांना सामान्य भागधारक नाही अग्रहक्क भागधारक असे म्हणतात. ठीक आहे. आणि अग्रहक्क भागधारकांना सोडून कंपनीमध्ये जे जे भाग आहेत ते सगळे सामान्य भाग आहेत असं सांगितलंय. काय म्हटलंय पहा, वरील व्याख्येवरून समहक्क भागांची दोन वैशिष्ट्ये आहेत. अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिल्यानंतर समहक्क भागधारकांना मिळतो. ठीक आहे, म्हणजे सर्वात पहिले लाभांश कुणाला दिला जाईल, अग्रहक्क भागधारकांना दिला जाईल. आणि काही उरलं तर समहक्क भागांना दिलं जाईल. कंपनी विसर्जनानंतर भांडवल परतफेडीसाठी समहक्क भागधारकांना अग्रक्रम दिला जात नाही. म्हणजे कंपनीचं विसर्जन होताना कंपनी जेव्हा भांडवल परतफेड करेल तर पहिले अग्रहक्क भागधारकांचं भांडवल परत करेल आणि त्याच्यानंतर काही उरलं तर कुणाचं परत करेल, सामान्य भागधारकांचं भांडवल परत करेल. खाली काय सांगितले पहा, उद्योग व्यवसायासाठी लागणाऱ्या प्राथमिक व मूलभूत भांडवलाचा समहक्क भाग हा महत्वाचा स्रोत आहे. समहक्क भागाकडेच कंपनीची मालकी हक्क असतो, पण त्याबरोबर येणारी जोखीमही ते उचलत असतात. कंपनी विसर्जनानंतर सर्व गुंतवणूकदाराची रक्कम प्रथम परत केली जाते व उर्वरित रक्कम समहक्क भागधारकांना दिली जाते.
याच कारणासाठी समहक्क भागधारकांना मालमत्ता व लाभांशाचे अवशेष भागांचे हक्कदार असे म्हटले जाते. म्हणजे काय सांगितलंय पहा, सामान्य भागधारकांना ते कंपनीचे खरेखुरे मालक आहेत, ठीक आहे, पण मालक आहेत याच बरोबर त्यांना जोखीमही उचलावी लागते. कशी जोखीम सर? पहा, जेव्हा कंपनीचं विसर्जन होतं किंवा कंपनीचा दिवाळा निघतो आणि कंपनी विसर्जित होते, तेव्हा सगळ्यांना देऊन जर काही उरलं तर कुणाला मिळणार आहे? सामान्य भागधारकांना. म्हणजे काय सर? पहा, एक उदाहरण घेऊया. लेटेस्ट टेक एन एक्झाम्पल. मी सांगितलं की ही कंपनीची एक बॅलन्स शीट आहे. इकडं लायबिलिटीज आहेत, इकडं असेट्स आहेत, ठीक आहे. सपोज कंपनीचं कॅपिटल आहे, इक्विटी शेअर कॅपिटल, सपोज हे 50 लाख रुपयाचं आहे. प्रिफरन्स शेअर कॅपिटल आहे म्हणजे अग्रहक्क भागधारक, से सपोज सांगितलं ते 25 लाख रुपयाचं आहे. नंतर सांगितलं कंपनीचं क्रेडिटर्स आहे, हे 25 लाख रुपयाचे. आता कंपनीच्या असेट्स आहेत, लक्षात घ्या, कंपनीच्या असेट्स आहेत. एक एक्झाम्पल घेऊया 60 लाख रुपयाच्या, आणि कंपनीचं लॉस आहे 40 लाख रुपयाचा. असं करून ही 1 कोटीची काय झाली हो, बॅलन्स शीट झाली. पहा आता पैसे, आता कंपनी ही बंद होते, कंपनीचा दिवाळा निघाले, कारण कंपनीचे लायबिलिटी ज्यादा है और असेट्स क्या हो गए जी कंपनी के कम है, कंपनीच्या संपत्ती कमी आहे आणि देयता जास्त झालेली आहे. आता कंपनी दिवाळ्यात निघाली. आता या 60 लाखातून सर्वात पहिले कुणाचे दिले जातील? पहिले दिले जातील क्रेडिटर्सचे, म्हणजे ज्यांचे कर्ज वगैरे घेतलेले त्यांचे पैसे दिले जातील. त्यांचे किती द्यायचे? तो 25 लाख रुपये द्यायचे. म्हणजे आता बॅलन्स किती उरलं आपल्याकडं? 60 मधून 25 गेले म्हणजे उरले किती? 35 लाख. आता 35 लाखातून मग कुणाला दिले जातील? प्रिफरन्स शेअर होल्डर्सला, म्हणजे अग्रहक्क भागधारकांना. यांना केले किती दिले हो? त्यांचे 25 लाख रुपये दिले. आता उरले किती हो? आता उरले फक्त 10 लाख. हे कोणाला दिले जाणार? इक्विटी शेअर कॅपिटलला. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर इक्विटी शेअर कॅपिटल वाल्यांचं इथं किती रुपयाचा लॉस झालाय हो? 40 लाख रुपयाचा लॉस झालाय का? पहा बरं. म्हणजे द्यायचे होते 50 लाख, द्यायचे होते 50 लाख, दिले किती हो आपण? 40 लाखच दिले, सॉरी 10 लाखच दिले. म्हणजे सरळ सरळ 40 लाख रुपयाचा तर त्यांचा लॉस झालाय. म्हणून त्यांना काय म्हटलंय? सर्वात शेवटी आहे ना, सर्वात शेवटी याला देऊन याचा 1 नंबर लागला, याचा 1 नंबर लागला, याचा 2 नंबर लागला, याचा 3 नंबर लागला. काही उरलं तर ते सर्वात शेवटी, काही उरलं तर ते सर्वात शेवटी याला दिलं गेलेलं आहे. कळतंय का? आता समजा असं नसेल, आपण एक विचार करूया की हे लॉस असेट आहेत कंपनीच्या 50 लाख आणि हे 50 लाखाचा लॉस, तर याला क्रेडिटरला मिळाले याचे 25 लाख, प्रिफरन्स शेअर होल्डरला मिळाले त्याचे 25 लाख. आता इक्विटी शेअर होल्डरला काय? काहीच नाहीये. यांना घंटा आहे, यांना काहीच नाहीये, म्हणजे झिरो आहे यांना. तर यांचा लॉस झाला की नाही? पहा बरं. म्हणून यांना काय सांगतात? यांना काय सांगितलंय? मालमत्ता व लाभांश चे अवशेष भागांचे ते काय आहे? तो हक्कदार आहेत असं सांगितलेलं आहे. पुढे काय सांगितलंय पहा तुमच्याकडे? समहक्क भागधारकांसाठी कोणते निश्चित अथवा बांधलिकी असलेला भार कंपनी उचलत नाही. म्हणजे असे भाग जेव्हा कंपनी विकते तेव्हा कोणत्याच प्रकारचा काय हो कंपनी भार उचलत नाही. भार उचलत नाही म्हणजे कंपनी कोणतीही आपली संपत्ती त्यांना गहाण म्हणून देत नाही किंवा कोणत्याही आपल्या संपत्तीवर बोजा निर्माण करून घेत नाही. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या कंपनीचे 50,000 रुपयाचे सामान्य भाग खरेदी केले असते, ठीक आहे, आणि उद्या कंपनी जर तुमचे पैसे देऊ शकत नसेल तर तुम्ही त्या सामान्य भागांसाठी कंपनीवर केस करू शकता का? नाही. कारण तुम्ही जर केस केली तरी कंपनी म्हणेल की भाई हमने आपको शेअर्स बेचे थे, नो डाउट, आम्ही तुम्हाला भाग विकले होते, पण भाग विकताना आम्ही तुम्हाला कोणती संपत्ती लिहून दिली होती का की आम्ही पैशाची परतफेड देऊ शकलो नाही तर ही संपत्ती आम्ही तुम्हाला देऊ?
नाही, याचा अर्थ काय, कंपनीनं कोणताही भार स्वतःवर निर्माण करून घेतलेला आहे का हो, नाही. पुढं लाभांशाचा दर नियामक मंडळाने ठरविल्यानुसार दिला जातो. एखाद्या वर्षी कंपनीला कमी नफा झाला तर समहक्क भागधारकांना कमी लाभांश दिला जातो आणि तोटा झाला असेल तर लाभांश दिला जात नाही. यांना जे लाभांश दिलं जातं सामान्य भागधारकांना, ते काय असतं, बदलत असतं. ते काय असतं, सतत बदलत असतं. म्हणजे सतत बदलत असतं म्हणजे ते वर खाली होत असतं. जर कंपनीला चांगला नफा असेल तर चांगला लाभांश मिळेल, कमी नफा असेल तर कमी लाभांश मिळेल, आणि जर नफा नसेलच तर त्या वर्षी लाभांश दिला जाणार नाही. पुढे काय सांगितले पहा, अशा प्रकारे समहक्क भागधारकांचे भाग्य कंपनीच्या चढ उताराशी जोडलेले असते. जर कंपनी यशस्वी झाली तर चांगल्या आर्थिक लाभाचा आनंद घेऊ शकतात, आणि जर कंपनी अयशस्वी झाली तर मुख्यतः सगळी जोखीम त्यांना पेलावी लागते. याच कारणामुळे समहक्क भांडवलाला साहसी भांडवल किंवा जोखमीचे भांडवल असेही म्हणतात. समहक्क भागधारकांना खरा जोखीम पत्करणारा असे म्हटले जाते. म्हणून तुम्ही जर पाहिलं तर यांना पहिले तर यांना लाभांश सर्वात शेवटी मिळणार, कंपनीचं विसर्जन झालं तर भांडवल सर्वात शेवटी मिळणार. त्याचप्रमाणे यांचा लाभांशाचा दरही निश्चित नाही. कंपनीला चांगला नफा झाला तर लाभांश चांगला, आणि कंपनीला नफा झाला नाही तर लाभांश मिळणारच नाही. म्हणजे सगळ्या जागी यांना जोखीमच जोखीम आहे. म्हणून काय सांगितले पहा, प्रत्येक याच्यामध्ये यांना जोखीम जोखीम आहे. म्हणून असं सांगितलं जातं की या कंपनीचे जे भागधारक असतात ते साहसी भांडवल गुंतवत असतात किंवा खरी जोखीम पत्करणारे असतात असं सांगितलंय. पुढे काय सांगितले पहा, तथापि समहक्क भागधारकांच्या कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग असतो. त्यांना कंपनीच्या सर्वसाधारण सभेसाठी आमंत्रित केले जाते. प्रत्येक समहक्क भागधारकाला मतदानाचा अधिकार असतो. म्हणजे यांना आता जोखीम ते पत्करताय तर त्यांना काय काय अधिकार मिळतात, पहिले तर ते व्यवस्थापनात सहभाग घेऊ शकतात. व्यवस्थापनात सहभाग घेऊ शकतात म्हणजे काय, ते कंपनीच्या महत्वाच्या निर्णयावर त्यांना मतदान करण्याचा अधिकार असतो. ते आपल्यातून संचालक मंडळाची नेमणूक करतात, आणि ते संचालक मंडळ कंपनीचं काय चालवत असतात, तो व्यवस्थापन चालवत असतात. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय पहा, तुमच्याकडे सर्वसाधारण सभेतील चर्चेमध्ये ते सहभागी होऊ शकतात आणि मतदानाचा हक्क असतो. व्यवस्थापनातील त्यांचे प्रतिनिधी ते निवडतात. अशा प्रकारे ते खऱ्या अर्थाने कंपनीचे मालक असतात, है ना. म्हणजे कंपनीचं पूर्ण व्यवस्थापन ते पाहत असतात असं सांगितलेलं आहे. पुढे काय सांगितलंय पहा, तुमच्याकडे समहक्क भागांची वैशिष्ट्ये. आता समहक्क भागांची काही वैशिष्ट्ये ते पाहूया. पहिले काय सांगितलंय पहा, कायमस्वरूपी भांडवल. आता कायमस्वरूपी भांडवल म्हणजे काय सर, समहक्क भागधारकांचं भांडवल हे कायमस्वरूपी असतं. कायमस्वरूपी असतं म्हणजे जोपर्यंत कंपनी विसर्जन होणार नाही किंवा कंपनी बंद पडणार नाही तोपर्यंत यांचं भांडवल, एकतर कंपनी विसर्जन व्हायला पाहिजे किंवा ज्या कंपनीनं भाग विकलेले त्या कंपनीनं ते भाग पुन्हा खरेदी करायला पाहिजे. या दोन्हीच परिस्थितीमध्ये कंपनीकडून तुमचं भांडवल परत होणार आहे. जोपर्यंत कंपनी बंद होणार नाही, बरोबर आहे ना, किंवा आपण असं म्हणू की जोपर्यंत कंपनी स्वतःचे भाग स्वतः पुन्हा खरेदी करणार नाही तोपर्यंत तुमचं भांडवल परत मिळणार आहे का हो, नाही. म्हणून सांगितलंय हे भाग भांडवल कोणत्या स्वरूपाचं असतो, कायमस्वरूपी भाग भांडवल असते. समहक्क भाग हे कंपनीचे न परतफेडीचे भाग आहेत. समहक्क भागांची रक्कम कंपनीच्या जीवन कालामध्ये परत दिली जात नाही. अंडरलाईन करा, कंपनी हे जे भांडवल जमा करते जोपर्यंत कंपनी लाईव्ह आहे, जिवंत आहे, तोपर्यंत हे पैसे कंपनी परत करणार आहे का, परत करणार नाही. पुढे त्यांची परतफेड कंपनी विसर्जनानंतर करता येते. अशा प्रकारे समहक्क भागधारक कंपनीला दीर्घ मुदतीचे आणि कायमस्वरूपी भांडवल उपलब्ध करून देतात. ठीक आहे. दुसरं काय सांगितलंय पहा, अस्थिर दराचा लाभांश. आता अस्थिर दराचा लाभांश म्हणजे काय, तुम्ही जर पाहिलं तर लाभांश हा असा आहे. ठीक आहे. असं आहे म्हणजे काय, तुम्ही जर पाहिलं तर इथं कंपनीनं 5% लाभांश दिला, इथं 0% दिला, इथं 10% दिला, इथं पुन्हा 0% दिला, इथं पुन्हा 10% दिला, इथं 0% दिला. थांबा बरं 2 मिनिट. हॅलो,
अरे मैं मोबाइल मोबाइल नहीं उठा रहा, इसका मतलब क्लास में होऊंगा ना ऐश्वर्या में। हाँ, मेरे को एक आधे घंटे से बोलूंगा। ठीक आहे, तर तुम्ही जर पाहिलं तर लाभांशाचा दर काय हो, स्थिर आहे का? नाही, कधी तो खूप चांगला असेल, कधी कमी असेल, तर कधी नसेलच. म्हणजे जर कंपनीला नफा चांगला असेल तर लाभांशाचा दर चांगला मिळेल, कंपनीचा नफा कमी झाला तर लाभांशाचा दर कमी होत जाईल, आणि एखाद्या वर्षी कंपनीला नफा नसेलच. आता जसं या वर्षी तुम्ही जर पाहिलं तर कोरोनामुळे कंपन्यांचा नफा जवळपास संपलेलाच आहे. तर या वर्षी तुम्हाला लाभांश मिळेल का? एखाद्या कंपनीचे भाग असतील तर तुमच्याकडे चांगल्या कंपनीचे असतील, जे नफा कमवणाऱ्या कंपनी असतील त्यांची गोष्ट सोडा, पण बाकीच्या कंपन्यांच्या सगळ्यांची परिस्थिती खूप हलाखीची आहे. तर या वर्षी समजा नफा झालाच नाही तर तुम्हाला लाभांश मिळणार आहे का? नाही. कळतंय का? ठीक आहे, म्हणून काय सांगितलंय पहा, समहक्क भागांसाठी कंपनीने लाभांशाचा कोणताही दर निश्चित केलेला नसतो. लाभांशाचा दर एकूण नफ्यानुसार कमी जास्त होत असतो. जर कंपनीने जास्त प्रमाणात नफा कमवला असेल तर लाभांशाचा दर अधिक दिला जातो. तसेच नफा अपुरा असेल तर व्यवस्थापक लाभांशाचे वाटप लांबणीवर टाकू शकतात. समहक्क भागधारक लाभांशासाठी व्यवस्थापकावर सक्ती करू शकत नाही. ते असं म्हणू शकत नाही की आम्ही कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले तर दरवर्षी आम्हाला नफ्यातून हिस्सा मिळायलाच पाहिजे किंवा नफा व्हायलाच पाहिजे, अशी सक्ती करता येणार नाही. समहक्क भागधारकांचा लाभांश हा नियमित तसे निश्चित नसतो, त्यात चढ उतार होत असतात, है ना. म्हणजे काय सांगितलंय पहिले, तर काय सांगितलंय पा इथं, एकूण कमी जास्त होत असतो. जास्त प्रमाणात नफा कमावला असेल तर लाभांशाचा दर अधिक दिला जातो. नफा अपुरा असेल तर टाकू शकत नाही. लाभांशासाठी व्यवस्थापनावर हे करू शकत नाही, हा निश्चित नसतो आणि त्यात चढ उतार होत असतात. ओके, ठीक आहे. चला पुढं तिसरं. आता त्यांना काही हक्क दिलेले, हे कंपनीचे मालक आहेत म्हणून त्यांना काही विशेष अधिकार मिळालेले आहेत. कोणते अधिकार आहेत पहा, समहक्क भागधारकांना काही हक्क प्रदान केले आहेत ते असे. आता कोणते कोणते हक्क प्रदान केलेले आहेत ते पाहूया. पहिले मतदानाचा हक्क. या हक्काद्वारे समहक्क भागधारक संचालकाची निवड करतात, कंपनीची घटना किंवा नियमावली दुरुस्त करू शकतात. पहिला अधिकार आहे, अतिशय महत्वाचा अधिकार आहे, तो म्हणजे मतदानाचा अधिकार. हे कंपनीचे मालक असल्यामुळे यांना मतदानाचा अधिकार असतो. सर मतदानाचा अधिकार असतो म्हणजे काय? हे लोक कंपनीनं जी सभा बोलवलेली आहे, म्हणजे भागधारकांची जर सभा बोलवली असेल, आता सभा कशासाठी बोलवली जाते सर? कंपनीनं कोणताही महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल, ज्याला भागधारकांच्या परमिशनची किंवा भागधारकांच्या होकाराची गरज आहे, अशी सभा बोलवावी लागते. वार्षिक सर्वसाधारण सभा असेल, विशेष सर्वसाधारण सभा असेल, त्याच्यामध्ये काय केलं जातं, सगळ्या भागधारकांसमोर प्रस्ताव ठेवला जातो की कंपनीला असा असा व्यवसाय करायचा आहे किंवा असं असं करायचंय, आणि सगळ्या भागधारकांनी जर परवानगी दिली, बरोबर आहे, किंवा भागधारक म्हणले याच्यावर मतदान घ्या, तर मतदान घेऊन तो ठराव पारित केला जातो. म्हणजे सर्वात महत्वाचा अधिकार आहे तो म्हणजे मतदानाचा अधिकार, आणि तो समहक्क भागधारकांना असतो. दुसरं काय सांगितलं पहा, नफ्यातील समभागाचा हक्क. आता कंपनीनं जर नफा कमवलेला असेल तर त्या नफ्यातून ज्या व्यक्तीने कंपनीमध्ये भांडवल गुंतवलेले, भाग खरेदी केलेले, त्याच्या भागाच्या प्रमाणात त्याला काय मिळायला पाहिजे? लाभांश मिळायला पाहिजे. कंपनी त्याला लाभांश द्यावा लागेल. जर कंपनीकडे नफा आहे आणि कंपनी लाभांश वाटणार असेल तर प्रत्येक भागधारकाचा हक्क बनतो की त्याला त्याच्यातून लाभांश मिळायला पाहिजे. त्याने जेवढ्याचे भाग घेतले असतील तेवढ्याच तरी त्याला लाभांश मिळायला पाहिजे. काय सांगितलं पहा, नफ्यातील सहभागाचा हक्क हा अत्यंत महत्वाचा हक्क असतो आहे. समहक्क भागधारकांना नफ्यात वाटा मिळवण्याचा हक्क आहे, जो लाभांश म्हणून वितरित केला जातो. कंपनी यशस्वी असेल व सढळ नफा कमावत असेल तर समहक्क भागधारकांना मोठ्या लाभांशाचा फायदा घेता येतो. हॅलो कुरिअर, हा परभणीहून आलेले आहे ना.
नाही नाही, ते रिजेक्ट केलं नाही. किती वेळेस सांगतात ते कुरिअर? हा, ते कॅन्सल केलेले, ते आता पुन्हा आणू नका बरं ते. हा, चला पुढे काय सांगितलंय पहा. कंपनी यशस्वी असेल व सदैव नफा कमावत असेल तर समग्र भागधारकांना मोठ्या लाभांशाचा फायदा घेता येतो. नंतर लेखा पुस्तकाच्या तपासणीचा हक्क. आता कंपनीचे जेही बुक्स ऑफ अकाउंट्स असतील, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, बरोबर आहे, ते सगळं तपासण्याचा हक्क कुणाला असतो? समग्र भागधारकांना असतो. त्यांनी फक्त ते तपासू शकत नाही. त्यांना वाटलं की याची आपल्याला एक कॉपी मिळायला पाहिजे, तर ते झेरॉक्स कॉपी सुद्धा घेऊ शकतात. आणि तसंही जेव्हा कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवते, त्या सभेपूर्वी प्रत्येक भागधारकाला लेखा पुस्तकाची एक कॉपी पाठवणं काय असतं? जरुरीचे असतं, गरजेचं असतं. काय सांगितलं पहा, समग्र भागधारकांना ते ज्या कंपनीचे मालक असेल आहे त्या कंपनीच्या लेखा पुस्तकाची तपासणी करण्याचा हक्क आहे. नंतर भागांच्या हस्तांतरणाचा हक्क. समग्र भागधारक नियमावलीत नमूद केलेल्या तरतुदीनुसार समग्र भाग हस्तांतरणाचा हक्क उपभोगू शकतात. म्हणजे त्यांच्याकडे जे भाग आहे ते सहज कोणालाही विकू शकतात. ते विकण्यासाठी त्यांना नंतर कंपनीची, नंतर इतर भागधारकांची परवानगीची गरज आहे. म्हणजे त्यांचा एक महत्त्वाचा हक्क कोणता आहे? भाग ते काय करू शकतात? आपले भाग सहज कुणालाही विकू शकतात आणि त्याचे काय करू शकतात? पैसे करू शकतात. तर हे त्यांचे काय आहे? तो हक्क आहे. त्याच्यानंतर काय दिले पहा, चौथं, त्यांना आग्रह हक्क नाहीये. आता त्यांना कोणत्या कोणत्या बाबतीत आग्रह हक्क नाहीये मी इथं समजून सांगितलं पहा. कुठे गेलं ते? इथं समजून सांगितलंय. त्यांना लाभांशातून लाभांश मिळवण्यातही आग्रह हक्क नाहीये. आणि कंपनीचे विसर्जन होताना भांडवल परतफेडीमध्ये त्यांना आग्रह हक्क दिला गेलाय का? नाही. म्हणून काय सांगितलंय पहा आता इथं, आग्रह हक्क नाही. समहक्क भागधारकांना लाभांश वाटपाकरिता अग्रक्रम दिला जात नाही. याचा अर्थ अग्रहक्क भागधारकांना प्रथमतः लाभांश दिला जातो, त्यानंतर समहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. कंपनी विसर्जनानंतरही समहक्क भागधारकांना त्यांचे भांडवल सर्वात शेवटी परत केले जाते. शिल्लक रकमेतून कर्ज व अग्रहक्क भागाची परतफेड केल्यानंतर जर रक्कम शिल्लक राहत नसेल तर समहक्क भागधारकांना कोणतीही रक्कम दिली जात नाही. आताच वर मी तुम्हाला ते दोन्ही केसेस घेऊन दाखवलं. एक केस मध्ये दाखवलं की कंपनीकडे थोडासा नफा आहे, तर त्या नफ्यातून कंपनी काय करते? पहिले तर कंपनीचं दिवा निघालं किंवा कंपनी बंद होते, ठीक आहे, तर पहिले सर्वात पहिले जे क्रेडिटर आहेत म्हणजे ज्यांच्याकडून कर्ज घेतले त्यांचे पैसे दिले जातील. नंतर अग्रहक्क भागधारकांचे पैसे दिले जातील आणि सर्वात शेवटी कोणाला दिले जातील? सामान्य भागधारकांना दिले जातील. आता समजा पैसे उरलेच नाही या दोघांना देऊ, तर समहक्क भागधारकांना काही मिळणार आहे का? नाही. म्हणून त्यांना अग्रहक्क नसतो असं सांगितलंय. नंतर काय सांगितलंय पहा, तुमच्याकडे नियंत्रण. समहक्क भागधारक कंपनीवर नियंत्रण ठेवून असतो. कसं नियंत्रण ठेवतो? पहा, समहक्क भागधारक काय करतो? त्याला रोजच्या रोज व्यवसायात तर लक्ष देणं शक्य नाहीये, तर भागधारक काय करतात? हे काय करतात? हे संचालक मंडळ निवडतात. आणि हे संचालक मंडळ काय करतो? कंपनीचं व्यवस्थापन करतो. हे करत असतात. आता लक्षात घ्या, या संचालक मंडळाची नेमणूक करणं, जर त्यांना त्या संचालकाचं काम परत पसंत येत नसेल तर त्याला काढून टाकणं, त्या संचालकांनी घेतलेल्या निर्णयांना परवानगी देणं किंवा त्याला होकार भरणं किंवा त्याला काय करणं, त्याला नकार देणं, हे सगळे अधिकार कुणाला येतो? सामान्य भागधारकांना आहे. म्हणून सामान्य भागधारक हे कंपनीवर पूर्ण काय ठेवून असतात? तो नियंत्रण ठेवून असतात. पुढे काय सांगितलं? त्यांचे वर्तन कंपनीचे खरे मालक, वर्णन कंपनीचे खरे मालक असे केले जाते. मतदान करण्याचा हक्क केवळ समहक्क भागधारकांना दिला आहे. प्रत्येक समहक्क भागधारकास त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणानुसार मतदानाचा हक्क असतो. हा हक्क त्यांना कायद्याने प्रदान केलेला असतो. वैयक्तिकरित्या या सभेला हजर न राहता ते प्रतिनिधीच्या प्रॉक्सी मार्फत मतदानाचा हक्क बजावू शकतात.
आता प्रॉक्सी म्हणजे काय? समजा एखादा भागधारक आहे ना, सपोज मिस्टर ए भागधारक आहे. आता त्यांना कंपनीच्या मीटिंगची नोटीस आलेली आहे, पण ते त्यांच्या दुसऱ्या कामात व्यस्त आहे, त्यामुळे ते त्या मीटिंगला जाऊ शकत नाही. तर ते आपल्या जागी कोणत्याही व्यक्तीला आपला प्रतिनिधी म्हणून काय करू शकतात, तो पाठवू शकतात. त्याला प्रॉक्सी असं म्हणतात, प्रतिनिधी. आता या प्रतिनिधीला त्या मीटिंग मध्ये हजर राहण्याचा अधिकार असतो, पण त्या मीटिंग मध्ये तो काही बोलू शकत नाही. फक्त त्या मीटिंग मध्ये जर मतदान घेतलं गेलं तर तिथं मतदान करण्याचा अधिकार कुणाला असतो? त्या प्रॉक्सीला असतो किंवा त्या प्रतिनिधीला असतो. म्हणजे भागधारक जर स्वतः जाऊ शकले नाही तर ते आपल्या प्रतिनिधी मार्फत मतदान करून कंपनीवर काय ठेवू शकतात? तो नियंत्रण ठेवू शकतात. पुढे काय सांगितलंय पहा, मतदानाचा हक्क बजावून ते कंपनीच्या व्यवस्थापन व कामकाजात सहभागी होऊ शकतात. कंपनीच्या व्यवस्थापनासाठी संचालक मंडळाचे प्रतिनिधी ते निवडतात. सर्वसाधारण सभेत चर्चेत असलेल्या सर्व बाबींवर त्यांना मत देण्याची मुभा आहे. अशा प्रकारे समग्र भागधारक कंपनीच्या व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवून असतात. ठीक आहे, हे बाकीचं पाहूया आपण उद्या. आता क्लास संपून गेलाय, टाइम संपलाय. ठीक आहे, इथपर्यंत काही डाऊट कुणाला?